हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मॅथ्सचे काही इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे टॉपिक. जसं की आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे, तसंच आज आपण मॅथ्सचे बघणार आहोत. मॅथ्समध्ये लगभग 15 ते 20 दरवर्षी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण आज त्याचे महत्त्वाचे टॉपिक, ज्याच्यावर जर तुम्हाला खूप वेळ नसेलही मिळत आणि जर काही महत्त्वाचे टॉपिक जर अभ्यास करायचे असतील तर हे जर तुम्ही जरी केलं तर तुमचे 12 ते 15 पर्यंत प्रश्न आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून चला आज आपण मॅथ बद्दलचे महत्त्वाचे टॉपिक जाणून घेणार आहोत. तर मॅथ मधला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टॉपिक आहे एक संख्या प्रकार व क्रिया. याच्यामध्ये प्रश्न असे विचारतात जसं की अमेय संख्या, परिमेय संख्या, नैसर्गिक संख्या. ठीक आहे. सपोज पुन्हा याच्यामध्ये प्रश्न बनला जातो की 11, 12, 13, 14, 15, ठीक आहे, 16. तर याच्या समोरचे प्रश्न म्हणजे विषम संख्या कोणती, यानंतरची विषम संख्या कोणती, असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, म्हणून ह्या टॉपिकला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे, कारण की दरवर्षी याच्यावर एक ना एक प्रश्न नक्की बनतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याची टाकी व नळ, हे तर तुम्हाला अगदी म्हणजे माहीतच असायला पाहिजे, कारण की या टॉपिकवरचा एक प्रश्न डेफिनेटली येतो. ठीक आहे. प्रश्न असा राहतो की ए अँड बी असे दोन नळ आहेत. ए अँड बी दोन नळ आहेत. ठीक आहे. दोन्ही एकसाथ सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल, किंवा हे झालं सिंपल फॉर्म याच्यातला. पण याच्यात हा एक प्रश्न कसा बनतो, ए अँड बी हे दोन नळ आहेत अँड सी हे ए अँड बी टाकी भरत आहे, सी ने टाकी खाली होत आहे. तर टाकी भरायला या टाकी खाली व्हायला किती वेळ लागणार, असे प्रश्न बनतात. हे थोडेसे काय म्हणतात डिफिकल्ट असतात, पण फॉर्म्युला आणि बाकी गोष्टी जर बघितलं छान तर याच्यावर सॉल्व्ह होऊ शकते आपले प्रश्न. तिसरा महत्वाचा टॉपिक आहे काम, काळ, वेग आणि मजूर. याच्यावरही जवळजवळ एक प्रश्न बनतोच, डेफिनेटली बनतो याच्यावर सुद्धा. त्याच्यावर पण असं राहते की एक काय म्हणतो एक वॉल बांधायला जर 10 मजूर काम करत असणार 2 तासामध्ये, तर 30 वॉल 4 मजूर बांधायला किती वेळ लागेल, अशा टाईपचे याच्यात प्रश्न बनतात. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा टॉपिक सरासरी. ठीक आहे, ऍव्हरेज, आपण त्याला ऍव्हरेज पण म्हणूयात. ठीक आहे, याच्यावर बनतात ए प्लस बी प्लस सी. एक्झाम्पल घेऊया, तिघांचा ऍव्हरेज किती असं काढायचं राहतं. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असायला पाहिजे, कारण की याच्यावर नेहमी प्रश्न बनतात. हे जे आपण टॉपिक घेत आहोत हे काही माझ्या मनाने बनवलेले नाही आहेत. हे जर तुम्ही मागचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर बघितलं, ज्याच्यामध्ये मी 4-5 वर्षाचे बघितलं चांगल्या पद्धतीने, तर मला समजलेलं आहे की मोस्टली त्यांनी या काय म्हणते पॅटर्नवरच प्रश्न विचारत आहेत. त्याच्यानंतर आहे वेग, वेळ, रेल्वे. म्हणजेच एक खांब आहे, ठीक आहे, त्या खांबला रेल्वेला पार करायला किती वेळ लागतो, अशा सारखे प्रश्न. या एक माणूस आहे उभा, एक प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायला किती वेळ लागतो, अशा सारखे प्रश्न वेगवेगळे आणि रेल्वेमध्ये बनतात. याच्यावर एक प्रश्न डेफिनेटली असतो. ठीक आहे, म्हणून असे मी 10 टॉपिक जे घेतले आहे त्याच्यावर एक एक प्रश्न जरी आपण विचार केला तर जवळजवळ आपले 10 टॉपिकचे 10 प्रश्न तर आरामात बनतात. ठीक आहे. त्याच्यानंतर टक्केवारी, पर्सेंटेज. ठीक आहे, ए साठी 20 रुपये आहे तर बी साठी किती पर्सेंटेज, त्याच्यावर विचारतात प्रश्न. याच्यावर आय थिंक मला असं वाटतं की याच्यावर एक या दोन प्रश्न येतात शायद. नफा तोटावर 2 प्रश्न येतात तुम्ही चांगलं बघितलं तर. ठीक आहे, ए सायकल ने 20 रुपयात घेतलं, त्याला 20 रुपये प्रॉफिट मध्ये विकलं, अशा सारखे प्रश्न नाही का, ज्याच्यावर लिहिलं राहते किंमत वगैरे देऊन, त्याच्यावर तुम्हाला प्रॉफिट किती आणि लॉस किती हे काढायचं राहतो. ते आहे नफा तोट्याचे प्रश्न. दिशा आणि वय याला मी एकसाथ यासाठी ठेवलेला आहे, कारण की
एक प्रश्न दिशेचा राहतोच डेफिनेटली. मे बी मोस्टली वेळ चालला तर 19, 18, 17 अशाच नंबरला टाकलं जातं. दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ठीक आहे. एक काय म्हणते, एक व्यक्ती आहे जे आपल्या घराच्या समोर उभा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 20 मीटर चालतो. त्याच्यानंतर काय म्हणते, राईटला पलटतो. अशा सारखे प्रश्न. ठीक आहे. हे वय दिशामध्ये विचारतात. वय मध्ये काय म्हणते, त्याच्या आईची वय 40 आहे. ठीक आहे. बाबाची वय 50 आहे. तर मुलाची वय किती? हे एक नॉर्मल फॉर्म सांगत आहे. असे प्रश्न येत नाही. थोडंसं डिफिकल्ट लेवल राहते. हे असे प्रश्न येतात विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट. याचे प्रश्न जे आहेत ना, सेंटेन्स बनतात. सेंटेन्स वाले हे जे टॉपिक घेतलेले आहे हे असतात वन लाईनर सारखे. म्हणजे अवघ्या 2 मिनिटात, 2 मिनिटं मी खूपच बोलतो यार, 30 ते 40 सेकंदात याच्यावर तुमचं या टॉपिकवरचे प्रश्न हल होऊ शकतात, जर तुम्ही ऍक्युरेट सोडवले असेल, म्हणजे काय म्हणते, प्रॅक्टिस केली असेल तर तशी. ठीक आहे. पण सिटिंग अरेंजमेंटचा लॉस हा आहे आपल्या याच्यात, की सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न जे असतात ते सेंटेन्स असतात, म्हणजे सेंटेन्स मध्ये असतात. जवळजवळ 5-6 सेंटेन्सचे ते प्रश्न हे असतो प्रश्न. तुम्हाला वाचायला त्याला 1 ते 1.5 मिनिटं खातो. आणि सपोज जर तुम्ही जीएस सोडवत आहे, 1 तासाचा आपला पेपर असतो, 1 तासाचा. त्याच्यामध्ये 80 प्रश्न जीएसचे असतात आणि 20 प्रश्न मॅथ रिजनिंगचे असतात. किंवा इथे कधी कधी 80-85 होतं, 80 ते 85 होतं, आणि इथे 15 ते 20 असतात. असे होतात. जर मॅथ जर तुम्हाला सोडवायचं नाही, याच्यातले पैकी, कारण की हे आहेत पैकीचे पैकी काय म्हणते, गुण देणारा सब्जेक्ट. जर तुम्हाला मॅथ मध्ये जर 15 पैकी जर सोबत 15 प्रश्न विचारले आहे ना, त्याच्यात जर तुम्हाला 12-13 घ्यायचे असेल तर हे मेन टॉपिक आहे. पण सिटिंग अरेंजमेंट जर तुमचं खूपच परफेक्ट असेल, म्हणजे काय म्हणते, तुम्ही अवघ्या 1 मिनिटात जर याचं प्रश्नाचं उत्तर काढत असणार 1 मिनिटात, तरच याला हात लावायचा. नाहीतर माझ्या मते तरी नका लावू, कारण की हा वेळ घेतो. किती जरी प्रेमानं करतो म्हणलं, किती स्पीड मध्ये घेतो म्हणलं, तर जवळजवळ तुमचा 1.5 मिनिटं घेणार. आणि मला असं वाटते की एमपीएससीच्या ग्रुप बी चा असो या ग्रुप सी चा असो, 1 तास हा ज्याला टाइम मॅनेजमेंट जमत नाही तो हा काय म्हणते काढू शकत नाही. म्हणून महत्वाचा आहे टाइम मॅनेजमेंट. जर सिटिंग अरेंजमेंट जर तुम्हाला खूप चांगलं होत असेल तर त्याला हात लावायचा. तिसरा आहे लास्टवा आणि 10वा टॉपिक आहे नातेसंबंध. याच्यावरही एक प्रश्न डेफिनेटली असतो. एक प्रश्न डेफिनेटली. मला हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायचं होतं. हे जे टॉपिक्स आहे ना, जे मी स्ट्रॅटेजी सांगत आहे तुम्हाला, हे जर फॉलो केलं ना तर तुमचे 12 प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात. पण प्रॉब्लेम असा आहे की हे तुम्हाला फॉलो केलं तर, जसं आता नातेसंबंध मी बोललो. ठीक आहे. नातेसंबंधावर एक प्रश्न येतो, एवढं सर्वांना माहिती आहे. आता कसं मी इथून सांगत आलो आहे, संख्या प्रकार असो या पाणी टाकी, हे सर्व जे टॉपिक दिलेले आहे याच्यावर एक एक प्रश्न येतो. आता याची जर स्ट्रॅटेजी बद्दल बोलायचं मला याच्यासाठी आहे, कारण की खूप लोकांना एमपीएससी एक्झाम देतात, पण त्यांना काय म्हणते, एक्झामला टॅकल कसं करायचं, या काय म्हणते त्याला सोडवायचं कसं, हे खूप लोकांना माहीतच नाही. त्याच्यामुळे खूप पटीने विद्यार्थी बसतात, पण फेल होण्याचं रिझन टाइम मॅनेजमेंट पण आहे. जर तुम्हाला जर टाइम मॅनेजमेंट नसेल जमत तर मला नाही वाटत की हे एक्झाम तुम्ही काढू शकणार. म्हणूनच जीएस साठी जर तुम्ही जीएस, आता थोडस मोठ्या मोठ्या एक्झाम मध्ये जीएस म्हणून म्हटलं जातं, तुम्हाला जीएस सवय जास्त झालेली आहे. जीएस साठी जर तुम्ही 1 तास भेटतो आपल्याला, जवळजवळ 40 मिनिटे जीएस साठी द्या, आणि कमीत कमी 20 मिनिटे तरी मॅथ साठी द्यावंच लागेल. जर तुम्ही 20 मिनिटे जरी मॅथ साठी नसेल देणार तर मग तुम्हाला परिपूर्ण मॅथ मधून फक्त 6 किंवा 7 प्रश्न सोडवू शकता. म्हणून हे टाइम मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे.
एक अदर मध्ये मी त्यासाठीच मी अदर मध्ये लिहिलाय, कारण की जेणेकरून जर तुम्हाला मॅथ मध्ये 15 या 12-13 प्रश्न, जर 15 विचारलं असेल तर 10 प्रश्न आणि 20 विचारलं असेल तर 12 ते 15 प्रश्नापर्यंत तुमचे इझिली सॉल्व्ह होऊ शकतात, जरी तुम्ही काही टॉपिक सोडले तरी. त्याच्यामध्ये अदर मध्ये मी एक टाकलेलं आहे, हे खूप नीट बघा. जसं हे टॉपिक्स आहे ज्याच्यावर तुम्ही चांगलं केलं तर एक एक प्रश्नाचे जरी काढला आपण तरी 8 ते 9 प्रश्न इथून सॉल्व्ह होणार. आणि अदर्स मध्ये एबीसीडी वर एक डेफिनेटली प्रश्न येतो, खूप कठीण नाहीये, पण याला सॉल्व्ह केलं ना तुम्ही तर आरामात आणि हार्डली 30 सेकंदामध्ये याचं आन्सर येतं. नसते प्लस मायनस इंटू आणि भागाकार याच्यावर एक प्रश्न येतोच, ज्याच्यामध्ये बघा हा 1 मिनिट घेतो, पण तुमचं जर कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर हे पण 40 सेकंदात आरामात सॉल्व्ह होतो. ठीक आहे, हे 2 प्रश्न, इथून 8 प्रश्न, हे 2 प्रश्न, 10 प्रश्न झाले, म्हणजे 10 प्रश्न तुमचे इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. तिसरं आहे आकृती. आजकाल आयोग आकृतीवरही प्रश्न विचारतो, तर तुम्ही नीट बघितलं असेल तर दरवर्षी एक ना एक आकृतीचा प्रश्न येतो. थोडस फक्त लॉजिक लावून जर विचार केला ना, हे तुमचं येतं. त्याच्यानंतर आयाताची चौरस, काय म्हणते आयात चौरस याची लांबी विचारते आजकाल. ठीक आहे, हे प्रश्न याच्यासाठी नाही सर्वात मस्त ट्रिक सांगतो, काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. आतापर्यंत जवळजवळ 5 वर्षात मी तर खूप म्हणतही नाही की तुम्हाला ते काय म्हणते 2000 पासूनचे प्रश्न घ्या आणि सॉल्व्ह करा, अजिबात मी म्हणतच नाही, त्या ट्रिकने मला जायचं पण नाही. तेवढे तुम्ही सॉल्व्ह करणार कधी, एक्झाम येत आहे ना तुम्ही देणार कधी, हे सर्व चुकीचं आहे. म्हणजे करा, तुम्हाला वेळ असेल तर करा, नो प्रॉब्लेम. पण जर तुम्हाला स्मार्ट मूव्ह जर करत असेल तर मागच्या 5 इयरचे प्रश्न काढा, याचे एबीसीडी प्लस मायनस आकृती आयात चौरस आणि रेशिओ, एक रेशिओ बरं विचारतं बरं, 2:3 वाले. ठीक आहे, हे प्रश्न काढायचे आणि त्याला सॉल्व्ह करायचे आणि त्याला सॉल्व्ह करा. याच्याने काय होणार, याच्याने सेम प्रश्न रिपीट होणार नाहीये, पण याच्याने तुम्हाला याच्या ट्रिक्स माहित पडतील. हे जर तुम्ही कराल प्लस मायनस भागाकारवाला इंटू वाला जर कराल, याची तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, याच्याने स्पीड वाढेल बरोबर. तसंच आकृतीचे प्रश्न, आयात आणि ही चौरसवाल्याचे प्रश्न बघितलं ना तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये, तर हे नाही का लगभग फक्त आकडे चेंज होत आहेत आणि थोडी बहुत लेव्हल त्याची थोडीशी चेंज आहे, पण सोडवायचं सेम पद्धतीने. खोटं झालं तर आता कोणताही प्रिव्हियस क्वेश्चन बघा, 24-25 घ्या या 24-25 घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि डेफिनेटली एक प्रश्न येतो, म्हणजे इथून जर 8 प्रश्न, 9 प्रश्न, 10, 11, 12, 13 आणि 14, जवळजवळ 20 प्रश्नापैकी तुम्ही हे 14 प्रश्न आरामात सॉल्व्ह करू शकता आणि 14 मार्क घेऊ शकता, कारण की याच्यात कठीण असंच कमी आहे. ठीक आहे, पण टाइम मॅनेजमेंट केला तर. इथे जर तुम्ही काय म्हणते 35 मिनिट केलं ते 25 करा, पण मला इनफ वाटते 20 मिनिटं इनफ वाटते, की जर तुम्ही 20 मिनिटं जरी दिलं मॅथ मधलं तर प्रॅक्टिस केलं. जर तुम्ही म्हणाल की नाही उद्याच अभ्यास करतो आणि मॅथ मध्ये मला 10 प्रश्नाचे 10 उत्तर मी बरोबर मारतो, तर नाही करू शकत. तुम्ही एमपीएससी सोडलेलं बरं. कठोर आहे शब्द पण फॅक्ट आहे. तर असा विचार करून जर एमपीएससी मध्ये बसत असणार तर आता सांगतोय अभ्यास करूच नका, म्हणजे येऊच नका या लाईन मध्ये. तर तुम्ही ऑनेस्टली जर या गोष्टी करत असाल, फॉलो करत असाल, तरच त्या एक्झामच्या मागे लागा, नाही तर अथवा ही एक्झाम तुमच्यासाठी तर बनलेली नाही. ठीक आहे, म्हणून मॅथचं टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली एमपीएससी मध्येच टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणून या सर्व गोष्टी नीट बघा. इतकं इझिली कोणी सांगत नाही तुम्हाला, मी सांगतोय, त्याचा फायदा उचला, पेपर जवळ येतोय. ठीक आहे, अशाच पद्धतीने जर तुम्ही जाणार तर तुम्हाला खूप चांगला आरामात तुम्ही प्रश्न सोडवू शकता. 10 ते 12 आरामात मी तुम्हाला इथेच दाखवून दिला बोर्डवरच की कसे तुम्ही 10 ते 12 प्रश्न मिळवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण, मला असं वाटतं की एमपीएससी काय म्हणते, एमपीएससी स्ट्रॅटेजी कसं, म्हणजे खूप मुलांना हे माहीतच नाही आहे की एक्झाम टॅकल कशी केली जाते. म्हणून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एमपीएससी मध्ये नेमकं पेपरला कसं टॅकल करायचं, या कुठून तुम्ही 60+
60+ मार्क्स घेऊ शकता. बघा, डोक्याला तेवढंच जोर द्यायचं जेवढं डोकं सहन करू शकते आणि अभ्यास तितकाच करायचा जेवढा आयोग विचारते. खूप अभ्यास करून मला नाही वाटत तुम्ही सिस्टीम त्याला अप्लाय करणार आहे. म्हणून आपलं काम आहे फक्त पेपर पॅटर्न पाहायचं आणि पेपरला क्वालिफाय कसं करता येईल याचा विचार करायचा. 60+ जरी भेटले तुम्हाला, ओपन मधून असले तरी तुमचं प्रिलिम्स निघत आहे. ठीक आहे, मग प्रिलिम्स निघाला 60+, तुम्हाला काय करायचं, 70-80 घेऊन असं कोणतं तुम्ही तीर मारणार आहे. कॉलेजचे क्वालिफाय करायचा ना आपल्याला पेपर. 60+ जरी आले तरी तुमचं प्रॉफिट आहे. म्हणून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी स्ट्रॅटेजी बघणार आहोत की कोणत्या सब्जेक्टवर आपण कोणते टॉपिक केले तर जर 60+ आपण जाऊ शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय.